झाली. यस. येस मॅम झाली. काल आपण काय शिकलो? सर आज ते 2.1 2.1 ना, पूर्ण झाला होता आपला 2.1. येस मॅम. ठीक आहे, तर आज आपण 2.2 शिकायला सुरुवात करूया. ठीक आहे, परीक्षा कधी आहे तुमच्या? एक्झाम्स 18 ऑगस्ट. 18 ऑगस्ट. 18 ऑगस्ट का? येस मॅम. येस मॅम. वेळ आहे अजून. आणि किती असणार आहे पोर्शन? भाग 1 ते 3 मध्ये भाग 1 से 2 आणि भाग 2 से 2 असं असणार आहे ना? येस मॅम. येस मॅम. आपण ठीक आहे, तर आता आपण 2.2 ला सुरुवात करणार आहे. 2.2 मध्ये आपल्याला रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या आहेत. रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या. आता रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या म्हणजे काय? कसोट्या कसोट्या तर कसोटी म्हणजे ती टेस्ट असते बघा. बऱ्याचशा गोष्टींच्या कसोट्या आहेत आपल्याला, ते तुम्हाला 10वी मध्ये पण असणार आहे. तर रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या काय आहेत? आता कसोट्या म्हणजे काय नक्की? रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या म्हणजे काय की दोन रेषा समांतर आहेत की नाही हे तुम्ही कसं बरं ओळखणार, किंवा काय आहे जे तुम्ही दाखवलं की त्या रेषा समांतर होतील, म्हणजे कसं तुम्ही सिद्ध करू शकाल? तुम्हाला समजा दिलं की दोन रेषा तुम्हाला समांतर सिद्ध करायचे, तर मग तुम्ही त्याच्यासाठी कोणत्या कसोट्या वापराल? जसं आपण बघा विभाज्यतेच्या पण कसोट्या शिकलो. विभाज्यतेच्या कसोट्या माहित आहेत का तुम्हाला? 2 ची कसोटी, 2 ची विभाज्यतेची कसोटी, 3 ची विभाज्यतेची कसोटी है ना. त्या विभाज्यतेच्या कसोट्या कशासाठी होत्या, कशासाठी आहेत? विभाज्यतेच्या कसोट्या माहित आहेत तुम्हाला? विभाज्यतेच्या कसोट्या बघा, 2 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे? 2 ची कसोटी, 2 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे माहितीये तुम्हाला? कसोटी कशासाठी असते? आपल्याला ओळखण्यासाठी. आता 2 ची विभाज्यतेची कसोटी म्हणजे काय की एखादी संख्या 2 ने भाग जाणारी आहे की नाही, किंवा 2 ने विभाज्य आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला 2 ची कसोटी दिलेली असते. म्हणजे आपण ओळखू शकतो शॉर्टकटने की एखादी संख्या, समजा मी खूप अंकी संख्या मी तुम्हाला दिली, 4 अंकी दिली, 5 अंकी दिली, 6 अंकी दिली, ती संख्या 2 ने भाग जाणारी आहे की नाही, 2 ने विभाज्य आहे की नाही हे आपण ओळखण्यासाठी भागाकार न करता, बघा आपण ओळखू शकतो भागाकार करून की 2 ने ही संख्या विभाज्य आहे का, म्हणजे पूर्ण भाग जातो का या संख्येला? 2 ने पूर्ण भाग जातो की नाही म्हणजे काय, तर भागाकार केल्यानंतर बाकी शून्य येते की नाही हे बघण्यासाठी भागाकार करावा लागेल. पण कसोटी कशासाठी आहे? कसोटी त्याच्यासाठीच आहे. कसोटी म्हणजे शॉर्टकट असतं की तुम्ही शॉर्टकट घेऊन ओळखू शकता, भागाकार न करता ओळखू शकता की ही संख्या 2 ने विभाज्य आहे की नाही. कळतंय की नाही? 2 ने विभाज्य आहे की नाही, तर ते ओळखण्यासाठी ती कसोटी आहे. ती कसोटीवर जर खरं उतरलं तर ती विभाज्य आहे. मग कसोटी काय आहे 2 ची विभाज्यतेची, की एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. ही साधी कसोटी आहे, म्हणजे भागाकार करायची गरज नाही लागत तुम्हाला. एकक स्थानचा अंक जर तुम्ही बघितला आणि एकक स्थानचा अंक जर 0, 2, 4, 6, 8 पैकी कोणताही असेल तर तुमची संख्या ही 2 ने विभाज्य असते. ही कसोटी दिली, म्हणजे तुम्ही
भागाकार न करता ओळखू शकता. म्हणजे आपलं काम सोपं केलं कसोटी. कसोटी आपलं काम सोपं करते. कळते की नाही? म्हणजे मला प्रत्येक वेळेला भागाकार न करता मला ओळखता येतं. ठीक आहे. तसेच 3ची विभाज्यतेची कसोटी आहे. आपण अंकांची बेरीज करतो. माहित आहे 3ची कसोटी? 3ची विभाज्यतेची कसोटी. 3ची विभाज्यतेची कसोटी काय आहे? एखादी संख्येला 3ने पूर्ण भाग केला जातो. एखाद्या संख्येला 3ने पूर्ण भाग केला जातो. तुम्हाला माहित आहे? कसोटी माहित आहे का 3ची विभाज्यतेची कसोटी? माझा आवाज येतोय सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. 3ची विभाज्यतेची कसोटी माहित आहे का तुम्हाला? 3ने, आता समजा मी एखादी संख्या दिली तर त्याला 3ने भाग जातो की नाही हे तुम्ही कसं ओळखाल? ही संख्या आहे, याला 3ने भाग जातो की नाही, कसं ओळखायचं? भागाकार न करता ओळखायचं आपल्याला. तर काय करायचं? अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज, याच्यामध्ये जेवढे पण अंक आहेत या सगळ्यांची बेरीज करायची. आणि अंकांची बेरीज जी आहे ती काय काय पाहिजे? 3च्या पाढ्यात जर असेल तर मग ती संख्या 3ने विभाज्य असते. 4341 ही संख्या 3ने विभाज्य होईल का? अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज किती आली? 12. 12 3च्या पाढ्यात येतात का? Yes, ma'am. म्हणजे ही संख्या, या संख्येला 4341 ला 3ने पूर्ण भाग जातो. म्हणजे तुम्ही भागाकार करून जर बघितलं तर बाकी शून्य येणार. कळलं? पण मी भागाकार न करता ओळखू शकते की ती विभाज्य आहे की नाही. कळलं? मग कसोटी जी आहे ती टेस्ट असते. तसेच आपल्याला या 5ची पण कसोटी आहे. 5ची कसोटी काय? एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. 0 किंवा 5 असेल एकक स्थानी शेवटची संख्या. जसं 2ची कसोटी आहे तशीच 5ची आहे. 2च्या कसोटीमध्ये पण एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आणि 5च्या कसोटीमध्ये 0 आणि 5, 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. आता इथे आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या नाहीयेत, आपल्याला आहेत रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या. काय आहेत? रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या. कसोटी. आता कसोट्या म्हणजे आपण ओळखू शकतो. कसोटी ही ओळखण्यासाठी असते. काय ओळखू शकतो? रेषांची समांतरता आपण ओळखू शकतो. म्हणजे रेषा समांतर आहेत की नाही हे आपण शॉर्टकटने कसं ओळखायचं? काय आहेत बरं कसोट्या ज्याच्याने मला सांगता येईल की दिलेल्या रेषा या समांतर आहेत? हे मला कसं बरं ओळखता येईल? आता समजा मी तुम्हाला सांगितलं की या 2 रेषा आहेत. त्या 2 रेषा आहेत. रेषा एल आणि रेषा एम आहे. आणि समजा ही छेदिका आहे एम, सॉरी पी. आणि मी तुम्हाला सांगितलं की हा जो कोण आहे हा आणि हा कोण एकरूप आहे आणि हा कोण एकरूप. तर मला सांगता येईल का की एल आणि एम ही समांतर आहे? तर समांतरता दाखवण्यासाठी रेषा एल ही रेषा एम ला समांतर आहे की नाही हे ओळखायचं असेल तर कसं ओळखायचं? तर त्याच्या कसोट्या काय आहेत? तर त्याच्या कसोट्या आहेत 3 कसोट्या. रेषा समांतर आहेत की नाही हे ओळखायचंय तर ही कसोट्या तपासून बघायच्या. तर 3 कसोट्या कोणत्या आहेत? तर पहिली जी कसोटी आहे ती आहे आंतरकोन कसोटी. समांतर रेषांची आंतरकोन कसोटी. हे बघा 3 इथे कसोट्या दिलेल्या आहेत तुम्हाला पुस्तकामध्ये. पहिली कसोटी काय आहे की छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची जोडी
पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. ही कसोटी आहे. म्हणजे रेषा कधी समांतर असतील? जर एखाद्या छेदिकेने दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी. आंतरकोन माहितीये तुम्हाला? येस मॅम. तर आंतरकोन आता इथे समजा मी अशी नावं देईल तर तुम्ही मला जोड्या सांगा आंतरकोनांच्या. त्यानंतर मला तुम्ही संगत कोनांच्या जोड्या सांगा. इथे मी नावं देते. या आकृतीमध्ये आंतरकोनांच्या जोड्या सांगा. आंतरकोन काल पण आपण घेतलं होतं. आंतरकोनांच्या जोड्या सांगा. पहिली जोडी आंतरकोनांची कोणती आहे? बीसी. काय? कोण? बीसी. कोण? कोण BC. कोणाचं नाव 2 अक्षरी नसतं कधी. कोणाचं नाव 3 अक्षरी असतं. बीसी ही काय झाली? बीसी तर रेषाखंड झाला. कोणाचं नाव? आंतरकोनांची जोडी. जोडी म्हणजे 2 कोनांची नावं सांगायची तुम्हाला. आंतरकोन म्हणजे काय असतात? बघा तुम्ही परत नाही. 2 रेषा नीट लक्ष द्या. हे कळलं पाहिजे मुलांना. आंतरकोन, व्युत्क्रम कोन, आंतरव्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन नावं पटापट सांगता आली पाहिजे. आता मी आंतरकोन विचारले. आंतरकोन नीट लक्ष द्या. आंतरकोन काय असतात? 2 रेषाच्या आतले कोन एका बाजूचे हे 2 रेषा आहेत त्याच्या आतमधले कोन. आतमध्ये कोन हे 2 येतात आणि हे 2 हे यांना आंतरकोन म्हणजे या कोणाला आणि या कोणाला ही जोडी बनते आंतरकोनांची आणि ही दुसरी जोडी बनते आंतरकोनांची. 2 जोड्या. आणि आंतरव्युत्क्रम कोन पण असतात. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे क्रॉसवाले. हा असेल ना तर त्याचा हा आंतरव्युत्क्रम कोन आहे. हे आंतरव्युत्क्रम कोन आहे. आणि हे जे 2 आहेत हे आंतरकोन आहेत. यांना एका बाजूचे म्हणजे डावीकडचे 2 आणि उजवीकडचे 2 यांना आंतरकोन बोलायचं. आणि क्रॉसवाले एक डावीकडचा एक उजवीकडचा खालचा घ्यायचा त्यांना आंतरव्युत्क्रम कोन म्हणतो आपण. कळते की नाही? क्रॉसवाले जे घेतो ते आंतरव्युत्क्रम कोन आणि एका बाजूचे जे घेतो ते आंतरकोन. आता ह्या 2 कोनांची नावं सांगा बघू. हा एक कोन आणि हा इथला कोन. नावं सांगा. या कोणाचं नाव काय सांगणार? समांतर कोन. नावं सांगा. नावं 3 अक्षरी नावं कोनांची. EBC. या कोणाचं नाव? हा. कोन EBC आणि कोन BCG. 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 बरोबर आहे. कोन BCG. कोन BCG. BCG. बघा नीट लक्ष द्या. हा बरोबर आहे दादाचं बरोबर आहे. पण बाकीच्यांना पण नावं सांगता आली पाहिजे. कशी नावं सांगायची? बघा आंतरकोन म्हणजे एक हा कोन आहे आणि एक इथला कोन आहे. दोन्ही एकाच बाजूचे आहेत बघा डावीकडचे. या कोणाचं नाव ना हा कोन आहे ना तो खालचा कोन आहे असा. हा कोन आहे EBC. कोन EBC आहे हा कोन. आणि हा कोन आहे ना हा BCG आहे. हा दिसतो BCG कोन आणि हा EBC कोन. हा खालचा कोन आहे आणि हा वरचा कोन आहे. एक वरचा आणि एक L रेषेवरचा खालचा कोन आणि M रेषेवरचा वरचा कोन. डावीकडचेच आहेत दोन्ही पण एक खालचा आणि एक वरचा आहे. कळलं का? या कोणा येस मॅम. EBC आणि हा जो कोन EBC आणि कोन BCG. त्यानंतर या बाजूचे उजवीकडचे कोणते 2 आंतरकोन आहेत? उजवीकडचे EBC आणि BCH. कोन EBC आणि कोन BCH.
बाकीच्यांना येत आहेत नावं. कोण बाकीच्यांना नावं बी सांगा. सी आंतरकोण BCH खालचा इथला L वरचा खालचा हा FBC आणि M वरचा BCH. कळते की नाही? या दोन जोड्या आहेत आंतरकोणांच्या. बघा नावं लिहायला शिकलं पाहिजे आपल्याला. नावं लिहिता आली पाहिजे या सगळ्या कोणांच्या जोड्यांची. आंतरकोण, आंतरविक्रम कोण, बाह्य विक्रम कोण, संगत कोण, यांच्या जोड्यांची नावं लिहिता आली पाहिजे. मग या दोन आंतरकोणांच्या जोड्या आहेत. पहिली कसोटी काय सांगते माहितीये का, की या आंतरकोणांच्या जोड्यांपैकी दोन आंतरकोणांच्या जोड्या आहेत, बरोबर आहे. पहिली जोडी EBC BCG ची आहे आणि दुसरी FBC आणि BCH ची आहे. तर दोन पैकी कोणतीही एक जोडी जर पूरक मिळाली तुम्हाला, पूरक म्हणजे त्या दोघांची बेरीज 180 अंश जर मिळाली तुम्हाला, समजा हा EBC पहिली जोडी, ही EBC आणि BCG यांची बेरीज किती मिळायला पाहिजे? EBC 180 कोण EBC, कोण EBC अधिक कोण BCG यांची बेरीज जर 180 मिळाली म्हणजे हे दोन कोण पूरक जर असतील, पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश. जर आंतरकोणांची जोडी पूरक असेल ना, बघा आंतरकोणांच्या दोन जोड्या त्याच्यापैकी कुठलीही एक जोडी पूरक मिळाली ना तुम्हाला, तरी तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की या दोन रेषा L समांतर, तर रेषा L ही रेषा M ला समांतर आहे. बाकी काहीही बघायची गरज नाही. आंतरकोण, बाकी दुसरी जोडी पण बघायची गरज नाही, संगत कोण पण बघायची गरज नाही, व्युत्क्रम कोण पण बघायची गरज नाही. एक जोडी जरी तुम्हाला पूरक मिळाली, ही कसोटी आहे. कसोटी, रेषा समांतर होण्यासाठीची पहिली कसोटी. रेषा समांतर कधी होऊ शकतात हे आपल्याला ओळखायचंय. कसोटी ही ओळखण्यासाठी असते. मग हे ते काय ओळखायचंय आपल्याला, की दोन रेषा समांतर आहेत की नाही हे ओळखायचंय. मग कसं ओळखणार, त्याच्यासाठी कसोटी आहे. पहिली कसोटी काय आहे, आंतरकोणांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. दोन रेषांनी तयार केलेले आंतरकोण जे आहेत, त्या आंतरकोणांच्या दोन जोड्यांपैकी एक जोडी जरी पूरक मिळाली मला, तर मी सांगू शकते की त्या दोन रेषा समांतर आहेत. डायरेक्ट सांगू शकते. बाकी काही मला चेक करायची गरज नाही. फक्त आंतरकोण पूरक मिळाले की त्या रेषा समांतर होतात. कळते मी काय बोलते? ओके, येस टीचर. येस मॅम. कसोटी आहे. कसोटी रेषा समांतर होण्यासाठीची पहिली कसोटी. ठीक आहे. छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोणांची जोडी जर पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. पूरक म्हणजे दोघांची बेरीज 180 अंश. जोडी जी आहे त्यांची बेरीज 180 अंश. दुसरी कसोटी काय आहे, व्युत्क्रम कोणांची. आता व्युत्क्रम कोणांच्या पण 4 जोड्या आहेत. आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोणाच्या 2, आंतरव्युत्क्रम कोणांच्या 2. या 4 पैकी कोणतीही एक जोडी एकरूप असेल, आता पूरक नाही, व्युत्क्रम कोण आणि संगत कोण हे एकरूपता सांगतात आपल्याला. एकरूप असेल तर मग रेषा समांतर असतात. आता मला आकृतीमध्ये आंतरव्युत्क्रम कोण सांगा नावं. आंतरव्युत्क्रम कोणांची नावं सांगा या आकृतीमध्ये. व्युत्क्रम कोण, आंतरव्युत्क्रम. EBC BCH EBC क्रॉस वाले EBC बाकी पण कोणीतरी सांगा. EBC हा कोण BCH. दुसरं बाकीचे पण बाकीच्यांनी पण सांगू दे. 1 मिनिट बाकी. हो दादा. हो, बाकीच्यांनी सांगा. कोणीतरी दुसरं कोणीतरी सांगा मला. जोडी दादा बरोबर बोलतो.
दोन नावं आंतरविक्रम कोण क्रॉस वाले, एक इकडचा एक इकडचा. कोण BCG? जोडी सांगायची आपल्याला, ABC. जोडी. कोण BCM? एबीसी कोण कुठे? एबीसी तर सरळ कोण. कोण? कोण EBC आणि कोण BCH. अरे राज. मॅम BCH. BCE. EBC BCH. BCH. मॅम तुमचा आवाज येत नाही. राईट टीचर. मॅम तुमचा आवाज येत नाही. जोडी सांगायची. जोडी दोन कोणांची नावं, दोन असतात, जोडी असते. एक EBC इथला कोण. BCH. हा दादा. E हा BCH. VCH. दोन आंतरविक्रम कोणांच्या जोड्या सांगा मला. आंतरविक्रम कोण म्हणजे क्रॉस वाले कोण असतात. एक हा EBC. इथला आणि एक हा. एबीसी कोण, एबीसी आणि एक हा कोण. आणि झेड मधले कोण सांगायचे. झेड मधले नेहमी लक्षात ठेवा. विक्रम कोण बोलला तर झेड मधले असे हे दोन, म्हणजे एक इथला आणि एक इथला असं क्रॉस वाले. सांगा नाव. कोण असा झेड असतो ना, इथला एक कोण आणि इथला एक कोण असं अशी नाव असतात. आणि उलटा झेड मधले पण सांगायचे. हा उलटा झेड आहे. EBCH असं एकच नाव नाही, दोन कोण आहेत. BCH. EBC हा कोण आहे ना, हा कोण. EBC हा कोण आणि BCH झेड बनतं बघा. EBC आणि BCH असं हे नाव आधी लिहायचं. इथे E आहे, इथे B आहे, इथे C आहे, इथे H आहे. मग पहिलं EBC आणि नंतर BCH असं नाव. एक EBC आणि दुसरा BCH. कळलं का? यस मॅम. Yes ma'am. कोण EBC आणि कोण BCH. आणि दुसरी आंतरविक्रम कोणांची जोडी उलटा झेड, म्हणजे असं. BC कोण BCH. इथे F आहे, इथे B आहे, इथे C आहे, इथे G आहे. एक नाव FBC कोण हा कोण BCG. कोण FBC आणि दुसरं कोण BCG. BCG. कळलं का? BCG इकडचा या बाजूचा क्रॉस वाला सांगायचंय. BCH नाही. BCH मग तुम्ही उजवीकडचाच सांगितला. एक उजवीकडचा वरचा आणि एक डावीकडचा असा. कळलं का? Yes ma'am. Yes ma'am. आणि बाह्य विक्रम कोणांच्या पण दोन जोड्या मॅम. ABE काय झालं. आणि BCH. हा कोण वरचा. ABECDH. थांब नाही चूक आहे. पुन्हा ABEBCH.
एक मिनिट दादा, एक मिनिट आकृती काढता येईल. नावं लिहायला शिका. नावं लिहायला शिकल्याशिवाय तुम्हाला हा धडा येणारच नाही अजिबात. सगळ्या कोणांची नावं लिहिता आली पाहिजे, सगळ्या जोड्यांची. आता सांगा बाह्य विक्रम कोण कुठले आहेत तिथे? बाह्य विक्रम ABE सेम आकृती आहे मगाची. AB. बाह्य विक्रम कोण म्हणजे? बाह्य ABE विक्रम कोण म्हणजे हा जो आहे BCH बाहेरचा, आणि एक हा इथले क्रॉसवाले, बाहेरचे क्रॉसवाले घ्यायचे. हा आणि हा हे क्रॉसवाले बाहेरचे. मग असे आतले घेतले ना क्रॉसवाले, आता रेषेच्या बाहेरचे, 2 रेषांच्या बाहेरचे घ्यायचे क्रॉसवाले. कळतंय का? म्हणजे एक हा कोण येणार, हा वरचा कोण आहे ना तो, आणि तसा ह्याचा क्रॉसवाला खालचा हा. हे म्हणजे कोण, कोणते कोण आहे? कोण कोण GC. ABF आणि कोण GC, आणि तसंच इकडचे पण क्रॉसवाले, एक हा इकडचा हा आणि इकडे खालचा हा क्रॉसवाला, हे क्रॉसवाले दोन. त्यांची नावं काय येणार? ABE. कोण ABE आणि ABE कडचा आणि हा खालचा क्रॉसवाला, त्याच्या क्रॉसवाला हा खालचा इथला हा. कोण CDH. CD. CDH नाही, HCD लिहा किंवा DCH लिहा. C पासून सुरू नाही होणार, C तर त्याचा शिरोबिंदू आहे, तो मध्ये यायला पाहिजे. DCH किंवा HCD. कळतंय का? Yes ma'am. कोण AB आणि कोण DCH. हे बाह्य विक्रम कोण आहे? कळलं? Yes ma'am. मग दुसरी कसोटी आपल्याला काय सांगते माहितीये का? दुसरी समांतरतेची कसोटी, की या 2 रेषा, रेषा L आणि रेषा M कधी समांतर होऊ शकतात? आणखी जर या व्युत्क्रम कोनांच्या जोड्यांपैकी, 4 जोड्या आहेत व्युत्क्रम कोनांच्या, त्या 4 व्युत्क्रम कोनांच्या जोड्यांपैकी कोणतीही एक जोडी, कोणती पण एक जोडी जर समान असेल, सारखी असेल, म्हणजे समजा EBC आणि BCH तुम्हाला सारखं माप मिळालं दोघांचं, म्हणजे EBC पण 60 अंश मिळालं, BCH पण 60 अंश मिळालं, म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही कोनांची जोडी कशी आहे? हे दोन्ही कोण जे आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी आहे ती कशी आहे? समान आहे. समान आहे म्हणजे काय? दोन्ही कोनांची माप जर तुम्हाला सारखी मिळाली, EBCचं पण आणि BCHचं पण समजा 60-60 अंश मिळालं, तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की रेषा L ही रेषा M ला काय आहे? रेषा L ही रेषा M ला काय आहे? समांतर. समांतर. कधी जर या 4 जोड्यांपैकी कोणतीही एक जोडी तुम्हाला समान मिळाली, एकरूप मिळाली, कोणतीही जोडी, 4 पैकी कोणतीही जोडीचं माप तुम्हाला सारखं मिळालं, दोघांची पण, त्या जोडीमधले जे 2 कोण आहेत त्या दोन्ही कोणांची माप सारखी मिळाली, तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की रेषा L ही M ला समांतर आहे. ही समांतरतेची दुसरी कसोटी आहे. जर व्युत्क्रम कोनांच्या जोड्यांपैकी एक जोडी जरी सारखी असेल, समान एकरूप असेल, म्हणजे त्या जोडीमधल्या कोनांची माप सारखी असतील, तर त्या रेषा समांतर असतात. व्युत्क्रम कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. कळलं? Yes ma'am. आणखी तिसरी एक कसोटी बनते जिला आपण संगत कोन कसोटी म्हणतो. पहिली आहे आंतरकोन कसोटी,
दुसरी आहे व्युत्क्रम कोन कसोटी आणि तिसरी आहे संगत कोन कसोटी. कोणती? संगत कोन कसोटी. पहिली आपण शिकलो आंतरकोन कसोटी. आंतरकोन कसोटी काय सांगते की आंतरकोनांच्या दोन जोड्यांपैकी एक जोडी जरी पूरक असेल, पूरक म्हणजे त्या जोडीतल्या कोणांची मापांची बेरीज जर 180 अंश असेल तर त्या रेषा समांतर असतात. व्युत्क्रम कोन कसोटी काय सांगते आपल्याला की 4 व्युत्क्रम कोनांच्या जोड्यांपैकी एक जरी जोडी तुम्हाला समान असेल मिळाली तर दिलेल्या रेषा कशा असतात? कशा असतात दिलेल्या रेषा? मॅम रेषा समान नसतात मुलांनो. रेषा समान नसतात. रेषा कशा असतात? रेषा समान कधीच नसतात. रेषा समांतर असतात. रेषांचं माप काय आपण मोजता येत नाही, त्यामुळे त्यांना समान रेषा नाही म्हणू शकत. समांतर. समांतर याचा अर्थ काय? समांतर याचा अर्थ काय? दोन्ही रेषा समान नाही, समान नाही. समांतर आणि समान हे सारखे शब्द नाहीयेत, वेगवेगळे आहेत. रेषा समांतर असणे म्हणजे काय? रेषा समांतर असतात म्हणजे काय असतं? अरे समांतर रेषा नाही माहिती, मग आपला धड्याचा आपण समांतर रेषा धड्याचं नाव आहे. एक समान रेषा. एक समान रेषा. नाही नाही. समांतर रेषा कोणाला माहित आहे समांतर रेषा म्हणजे काय? आपण एवढे काय शिकतोय दुसरा धडा? समांतर रेषा समांतर नाव आहे समांतर रेषा. समांतर रेषा कोणाला माहित आहे? समांतर रेषा म्हणजे काय? ज्या छेदणाऱ्या, एकमेकांना न छेदणाऱ्या. बरोबर. ज्या रेषा एकमेकांना न छेदणाऱ्या. हा. ज्या रेषा एकमेकींना कधीच छेदत नाहीत. समान बेमान नाही. रेषा कधीच समान नसतात कारण रेषेची लांबीच मोजता येत नाही, त्यामुळे समान कसं काय म्हणू शकतो? समान म्हणजे ज्यांची लांबी सारखी असते, पण रेषा ही दोन्ही बाजूला कशी असते? रेषा दोन्ही बाजूला कशी असते? रेषेला बाण असतो ना, रेषेला बाण असतो ना दोन्ही बाजूला, याचा अर्थ ती दोन्ही बाजूला वाढत जाते. रेषा समांतर असतात, समान नसतात. समांतर रेषा म्हणजे ज्या रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत. म्हणजे मी इथे ही रेषा किती पुढे वाढवली तरीही ही या बाजूला वाढवा किंवा या बाजूला वाढवा, ती कधीही एकमेकींना काय होणार नाही? छेदत नाही. बघा काही रेषा छेदणाऱ्या असतात, काही रेषा बघा अशा असतात. आता समजा मी ही रेषा अशी काढली तर या दोन रेषा छेदणाऱ्या आहेत का? कारण पुढे जर मी वाढवल्या या रेषा, आणि रेषा अमर्याद वाढतात दोन्ही बाजूला, पुढे जाऊन त्या काय होणार आहेत? या रेषा एकमेकींना छेदणार आहेत. यांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात. आणि ज्या एकमेकींना छेदत नाही कधीच पुढे जाऊन पण, त्यांना काय म्हणायचं? ज्या रेषा एकमेकांना कधीच छेदत नाही त्यांना काय म्हणायचं? समांतर रेषा. समांतर रेषा. समांतर रेषा. समांतर रेषा. अरे मुलांना समांतर रेषा आपल्याला माहित पाहिजे. पहिलं तर ते माहित पाहिजे. समांतर रेषा, समांतर रेषा, समांतर रेषा म्हणजे काय? तर ज्या रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत त्यांना समांतर रेषा असं म्हणतात. मग त्याच्याच मग आता आपण त्याच समांतर रेषांच्या कसोट्या शिकतोय. काय शिकतोय आपण? समांतरतेच्या कसोट्या. कसोट्या म्हणजे काय? तुम्हाला समजा दोन रेषा दिल्यात तर त्या दोन रेषा समांतर आहेत की नाही हे कसं बरं ओळखाल? असं बघून आपल्याला नाही सांगता येत, तर कसोट्या वापरायच्या. तर त्याची पहिली कसोटी कोणती आहे समांतरतेची? आंतरकोन कसोटी. कोणती कसोटी आहे? आंतरकोन.
कसोटी आंतरकोन कसोटी काय आहे? आंतरकोन कसोटी काय सांगते आपल्याला? आंतरकोन कसोटी म्हणजे काय काय आहे? कसोटी काय आहे आंतरकोनांची? समजा आपल्याला या दोन रेषा दिलेल्या आहेत, आपल्याला माहित नाहीये त्या समांतर आहेत की नाही. ठीक आहे, आपल्याला माहित नाही त्या समांतर आहेत की नाही, पण आपल्याला त्यांनी ओळखायला सांगितलंय की तुम्हाला त्याच्यासाठी काय दिलंय माहितीये का? याचं माप दिलंय 60° आणि या कोणाचं माप दिलंय 120°. है ना? काय दिलंय? हा जो कोन आहे, मुलांनो नीट लक्ष द्या, या कसोट्या काय आहेत त्या कळल्या पाहिजे आपल्याला. हा जो कोन आहे EFC, त्या कोनाचं नाव सॉरी त्या EBC, हा EFC नाही, EBC कोनाचं माप 60° आहे आणि PCG कोनाचं माप EBC कोनाचं माप 60° आहे आणि PCG कोनाचं माप 120° आहे. आणि तुम्हाला विचारले की रेषा L ही रेषा M ला समांतर असेल का, असा प्रश्न विचारला तुम्हाला. तर असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपण काय करायचं? कोणती कसोटी आपण वापरू शकतो का? ज्यांची माप मला दिलेली आहेत ते जे कोण आहेत ते कोणती जोडी बनवतात? आंतरकोनांची जोडी बनवतात, विक्रम कोनांची बनवतात की संगत कोनांची, ते ओळखायचं. आता EBC आणि BCG जे दोन कोन मला दिलेले आहेत, ज्यांची माप दिलेली आहेत, ते दोन कोन कोणत्या प्रकारची जोडी बनवतात? तुम्हाला ओळखता येईल का? EBC आणि BCG ची जोडी कोणती आहे? आंतरकोनांची आहे, विक्रम कोनांची आहे की संगत कोनांची आहे? कोणती जोडी बनवतात? कोणती जोडी बनवतात? EBC आणि BCG हे दोन कोन कोणती जोडी बनवतात? आंतरकोनाची. आंतरकोनाची. बरोबर, आंतरकोन आहे ते. आतले कोन आहेत ना एका बाजूचे, डावीकडचे ते आंतरकोनांची जोडी बनवतात की नाही? हा EBC आहे हा खालचा आणि BCG हा वरचा. म्हणजे हे दोन कोन आतले कोन आहेत, दोन रेषांच्या आतले एका बाजूचे डावीकडचे, म्हणजे आंतरकोनांची जोडी आहे. आंतरकोनांसंबंधी आपल्याला काय कसोटी आहे? आंतरकोनांची कसोटी काय आहे? तर आपल्याला जर आंतरकोनांच्या जोड्यांपैकी एक जोडी जर पूरक मिळाली, पूरक, तर त्या रेषा समांतर असू शकतात. मग पूरक मिळते का ही जोडी? EBC आणि BCG ची जोडी पूरक आहे का? पूरक याचा अर्थ काय? पूरक याचा अर्थ त्या दोघांची बेरीज किती असायला पाहिजे? 180°. 180°. मग आहे का त्यांची बेरीज 180° आंतरकोनांची? आहे का बेरीज? बघा 180°. EBC आणि BCG ही दोन आंतरकोनांची जोडी बनवतात आणि आंतरकोन पूरक असतील म्हणजे त्यांची बेरीज जर 180° असेल, आहे का 180°? आहे. आहे. मग आंतरकोनांची जोडी जर पूरक असेल तर आपण सांगू शकतो की या ज्या दोन रेषा आहेत ना L आणि M, त्या रेषा कशा असणार आहेत? L आणि M कशा असणार आहेत? समांतर. समांतर. इथे आपण जी वापरली ती कोणती कसोटी वापरली? कोणती कसोटी वापरली? आंतरकोन कसोटी. आंतरकोन कसोटी. आंतरकोन कसोटी म्हणजे काय आहे की आपल्याला दोन रेषांनी तयार केलेले जे आंतरकोनांची एक जोडी जर पूरक मला मिळत असेल, मला मिळाली बघा पूरक, मी समजा इथलं माप मी 55 दिलं असतं आणि इथलं 120च दिलं असतं, है ना? इथलं 120च आहे समजा आणि इथलं 55 दिलं असतं, तर मग रेषा L आणि रेषा M समांतर म्हणू शकलो का? असतो का आपण? समजा EBCचं माप मी 55° दिले, EBCचं माप मी 55° दिलं आणि BCGचं 120° दिलं.
तर मग या दोन रेषा एल आणि एम समांतर होतील का? नाही मॅम. नाही. नो टीचर. नाही. का नाही होणार? का नाही होणार? ते कारण आंतरकोनांची जोडी जी बनली आहे ईबीसी आणि बीसीजी हे आंतरकोन आहेत, पण ते काय नाहीयेत? आंतरकोन आहेत पण ते समांतर. पूरक नाहीयेत. नाही, पूरक कोण नाहीये. कोण कोणांची जोडी पूरक नाहीये, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश 180 अंश नाही. नाहीये. मग जर ती जोडी पूरक नसेल आंतरकोनांची, ते आंतरकोन आहेत पण ती जोडी पूरक नाहीये आंतरकोनांची, मग आंतरकोनांची जोडी जर पूरक नसेल तर रेषा आपण एल आणि एम रेषा समांतर होणार नाही. 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 ही नो. कसोटी आहे, कळते की नाही? बघा कसोटी मला कळली पाहिजे, कसोटी काय आहे. आंतरकोन जर आहेत, आपल्याला दिलेत आंतरकोनांची माहिती, तर आंतरकोनांची माहिती दिली तर आंतरकोन कसोटी वापरा. आंतरकोन जर पूरक असतील तर त्या रेषा समांतर आहेत आणि जर नसतील तर त्या रेषा समांतर नाहीयेत. जसं 2.2 मध्ये पहिलं गणित बघा, बघा इथे पहिलं गणित दिसतंय. येस मॅम. येस मॅम. हा जो वाय Yes, आहे, ma'am. वाय बरोबर 108 अंश, हा वाय जो आहे हा 108 अंशाचा आहे वाय, है ना. आणि हा एक्स जो आहे तो 71 अंशाचा आहे एक्स. आता आधी बघायचं की आपल्याला जे कोण दिलेत ते कोणती जोडी बनवतात. व्युत्क्रम कोणांची बनवतात, आंतरकोनांची बनवतात की संगत कोणांची बनवतात? कोणती जोडी बनवतायत हे दोन कोण एक्स आणि वाय? एक्स आणि वाय कोणती जोडी बनवतात? संगत कोणाची? एक्स आणि वाय संगत कोण आहे? एक्स कोण हा आहे इथला खालचा, हा एक्स कोण आहे आणि वाय कोण हा आहे. हे दोन रेषांच्या आतले कोण आहेत, यांना काय बोलायचं? दोन रेषांच्या आतले कोण आहेत? आंतरकोन. काय म्हणायचं? आंतरकोन येते. हा, आंतरकोन. संगत कोण? संगत कोण ओळखता येतात का? आंतरकोन. मुलांना सगळ्या जोड्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. संगत कोण कुठले? संगत कोण कसे ओळखायचे? संगत कोण माहिती आहेत का तुम्हाला? कसे ओळखायचे? गणित आणि इतिहास. संगत कोणांच्या जोड्या सांगा? संगत कोण? त्याच्या संगत कोणांच्या जोड्या सांगा? बीसी. 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 एसी. कोण सांगायचे? कोणांची नावं 3 अक्षरी असतात आणि असे दोन जोडी लिहायचे, जोडी बनते. एक कोण नाही, दोन कोण असतात. एक जोडी संगत कोणांच्या व्युत्क्रम कोणांच्या जोड्या असतात. संगत कोण कसे ओळखायचे मुलांनो? बघा, व्युत्क्रम कोण आंतरव्युत्क्रम कोण आपण क्रॉस वाले घेतले, बरोबर आहे. हे असे आंतरव्युत्क्रम कोण है ना. आंतरकोन आपण एका बाजूचे हे दोन आंतरकोन. आता संगत कोण कसे असतात? जसा हा वरचा आहे ना, हा एबीएफ, हा वरच्या बाजूचा उजवीकडचा आहे एबीएफ, एल रेषेवरचा वरच्या बाजूचा उजवीकडचा कोण आहे. तसाच एम रेषेवरचा दुसरा कोण कोणता आहे? तसाच एबीएफ जसा आहे तसाच एम वरचा कोणता कोण आहे? म्हणजे जसा एबीएफ बनतो रेषा एल वर, तसा एम वर कोणता कोण बनतो? सेम तसाच एबीएफ जसा बनतो तसा एम वर हा कोण बनतो. बघा, हा याचं नाव काय आहे? नाही, बीसीडी. बीसीडी खाली आले, डी खाली आहे. हा काय कोण आहे? बीसीएच. असा, हा बीसीएच. बीसीएच. बीसीएच.
BCH. PCH. कोण ए बी जोडी सांगा, जोडीचं नाव सांगा. ABF BC. ABF BC. ABBC कसं कोणाचं नाव असू शकतं? एक कोण ABF आहे ABC. आणि दुसरा कोण कोणता आहे? AB नाही, बी पासून सुरू करा ना. BCH. BCH. तसंच या बाजूला डावीकडचं पण तसंच, डाव्या बाजूला वरचा AB. BCG. AB. आणि कोण BCG. BCG. ठीक आहे. आणखी खालचे खालील हा खालच्या तसेच कोण म्हणजे बघा हा एक हा बघा हा खालचा दिसतो नाही हा खालचा उजवीकडचा एल रेषेवरचा खालचा कोण, त्याचं नाव काय? FBC. हा FBC. तसाच एम वरचा पण खालचा, तसाच एम वरचा पण खालचा MCD. EB. काय? FCD. FCD नाही, FCD कुठे? HCD. हा. HCD. HCD. हा कोण FBC. FBC पहिला कोणाचं नाव आहे आणि त्याची जोडी संगत कोणाची जोडी HCD बनवतो. HCD बरोबर तो संगत कोण बनवतो FBC. आणि तसंच डावीकडे पण सांगा, खालच्या बाजूचे कोण डावीकडचे? खाली खाली हा AB. आपला दादा कुठे गेला तो उत्तर देणार? कोण EBC आणि दुसरा कोण? GCD. एक काम करा, तुम्ही ना ही नावं लिहिण्याची प्रॅक्टिस करा. आपण कुठले कुठले कोण बघितले? आंतरकोण. आंतरकोण आले तुम्हाला? आंतरकोण बघितले बघा आपण. आंतरकोणांची नावं बघितली. आंतरकोण म्हणजे काय? तर दोन्ही रेषांच्या एका बाजूचे कोण आंतरकोण. नंतर विक्रम कोण, आंतरविक्रम, बाह्य विक्रम कोण. मी तुम्हाला एक आकृती देते, ती आकृती तुम्ही वहीवर काढायची आणि त्याच्यामध्ये सगळ्या ह्यांच्या जोड्यांची नावं लिहायची आणि ती प्रॅक्टिस करा. मग आपण आकृती काढून घ्या. अरे आवाज कोणाकडे? आनंद म्यूट करा. आनंदबाई बनकर. अरे म्यूट करा. आकृती कोण काढा, नावं लिहा कोणाची. काढली गेले मॅम. काढली? नावं लिहाल सगळ्यांची. संगत कोणांच्या जोड्या? 4.
आंतरव्युत्क्रम कोनांच्या 2, बाह्य व्युत्क्रम कोनांच्या 2 आणि आंतर कोनांच्या 2. येतील ना मालिका? यस मॅम. ठीक आहे, प्रॅक्टिस करा. उद्या आपण चेक करू बरोबर लिहिली की नाही तुम्ही नाव पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. ओके मॅम. ओके, गुड बाय. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट.